आता कसं आहे की चॅनेल विरोधात लढणं हे कलाकारांच्या दृष्टीनं फार अवघड असतं किंवा एखाद्या प्रोडक्शन हाऊसच्या विरोधात लढणं आणि ती बलाढ्य शक्ती आहे आणि आपण असे कणभर असतो. म्हणजे एक हत्ती आहे आणि त्याच्याबरोबर ससा झुंजतोय असं काहीतरी दिसेल चित्र विचित्र. तर त्यानंतर मी उघड उघड बोलायला सुरुवात केली की मी सरकारवर सत्ताधाऱ्यांवर टीका केली. हा काय दोष आहे का? याच्यामुळे तुम्ही सिरियलमधून काढून टाकणार का मला? काय करणार? हे सगळं सुरू होतं. मी बोलत होतो. त्याच वेळी झालं असं की हे इतका हा दबाव वाढला सरकारवर. सत्ता म्हणजे इथली सत्ता वेगळ्या पक्षाच्या हातात होती आणि केंद्रातली सत्ता वेगळ्या पक्षाच्या हातात होती. तर मला शरद पवार साहेबांचा फोन आला मला, की उद्या भेटायला या सकाळी 10 वाजता. आता बघा बऱ्याच जणांना वाटतंय, बऱ्याच जणांना ट्रोल म्हणतात. बाकीच्यांना माहिती की ट्रोल म्हणतात की तू शरद पवारांकडे तुझं गारणं घेऊन गेलास. मी काही गारणं घेऊन कोणाकडेही जाणार नव्हतो. माझं मी लढणार होतो. पवार साहेबांचा मला फोन आला की भेटायला या. एवढ्या बुजुर्ग व्यक्तीनं फोन केल्यानंतर मी भेटायला जाऊ नये का? तर मी गेलो भेटायला. का म्हणजे कदाचित त्यानंतर मला छत्रपती उदयनराजेंच्या पीएनचा फोन आला होता. पण त्यावेळी मी शूटिंग करत होतो. मी गेलो नव्हतो. पण त्यांनी मला बोलवलं आणि तिथं बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यानंतर मी एका शूटिंगला गेलो. त्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन येत होते की आम्हाला भेटायला या आम्हाला. तिथून आल्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेबांनी मला बोलवलं आणि त्यांनी सगळं समजून घेतलं.